सह्याद्रीतील प्रसिद्ध हरिश्चंद्रगड ट्रेकला, तेही खिरेश्वर मार्गाने. सुंदर निसर्ग, जंगलातील वाटा, नाट व्ह्यूज अनुभवायला आज खूप मजा येणार आहे. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि चला सुरू करूया आजचा ॲडव्हेंचर. पहाटेचे 2:30 वाजले आणि आपण आलो आहोत खिरेश्वर गावात, म्हणजेच गडाच्या पायथ्याशी. आणि इथूनच आपण आपला ट्रेक चालू करणार आहे. एक छोटीशी ब्रीफिंग होईल आणि मग आपण ट्रेक चालू करू. ट्रेक चालू झाला आहे. त्याला म्हणलं ते मुलाला पाठवलं का. टॉर्च बंद करा सर्वांनी. इकडे आता काजू आहेत. हे टॉर्च बंद करा ना. अरे लाइटिंग असे ब्लिंक होणारे हे काजू आहेत. दिसत आहेत की. हा, ते ब्लिंकिंग दिसतंय की. विषय का काजा महोत्सव झालाय. याला कोणतं टॉर्च सोडायला मला. सोडा थम्सअप काय आणलं नाही कोणी. टॉर्च आणि सोडा. नाही टॉर्च द्या. चालू करायचं. हा पॅच जास्त डिफिकल्ट नाही आहे. थोडंसं चढण आहे फक्त, जे नॉर्मल आहे. त्यामुळे आपण डायरेक्टली आता तोलारखिंडला भेटू. आता आम्ही फॉरेस्ट चेकपोस्टला पोचलो आहे. हे आहे शंकराची पिंड. आपण इथून आलो खिरेश्वर गावाकडनं. त्याला आता इथं जायचं, हरिश्चंद्रगड. चला. आर्यन काय बोलणार. काय नाही, ट्रेक हा, तर बोल ना. कसं वाटलं आतापर्यंत. चांगलं वाटलं. आता अजून बाकी आहे ट्रेक, बघू आता इंटरव्ह्यू नंतर. छोटा ब्रेक घेऊन परत एकदा चालू केलाय. तर आपण हरिश्चंद्रगडावर चाललोय. फॉरेस्ट चेकपोस्ट कंप्लीट झालं. हे आहे रेलिंगची पार्ट. इथे थोडं जपून चालायला लागतं. इथून फक्त 45 मिनिट्स. धुकं किती दिसतंय माहीत नाही, पण पूर्ण असं भरलेलं आहे. आय थिंक कोकण कडाला जाऊन दिसेल धुकं. चला लेट्स गो. मी पुढे फोटो पण अपलोड केलेला आहे. कोणाचं दुकान उघड आहे. बाहेर पडलो ना. दुकान कोणाचं उघड आहे आता. कोणाचं नाही उघडले बाबा अजून. काय काय शूटिंग चालू आहे. हा, पिठलं भाकरी केले देऊ का. वर वर गरम गरम नका वरती. भाकरी खाऊ आपण काय सगळं. असं काही मिळणार नाही. निघायला पाहिजे. दिसतंय का. हे बघ कांदा भाजी. हे बघ कांदा भाजी.
कांदा भजी नाही, प्रोटीन बार. वरती जाऊ जरा उजाडल्यावर मस्त जरा फोटो घेऊ. शिट्टी वारते हा ना ते काठी लागन तुझी नाही घाम आपल्याला तर तेवढाचा पट्टा होता. तुपातली चिठ्ठी आपण आता हवं तुपातली लागलं. चिकी. ते काय आहे ते आपल्याला तुपातली आतमध्ये चिक्की. लय गरम म्हणजे मी असं हे आलं एकदम. चंद्रेश्वर मंदिर इथं. चला. हां, मी पठारावरती बसलोय. ते ढग मगाशी जे दिसत नव्हते ते आता दिसत आहेत. कोकण कडावरून दिसतील. ते हरिश्चंद्रचं पठार, ते हरिश्चंद्रचं. हा, कसला भारी दिसतंय. मस्त पक्ष्यांचा आवाज होतोय. येस, कसलं भारी. अरे मग रेकॉर्डिंग ऑन आहे रेकॉर्डिंग. कसलं भारी आहे. 1-2 मिनिटं बोलू नका, व्हिडिओ करते. गाईज, आता आम्ही फायनली पोचलोय. तर फक्त कोकण कडा इथे सगळे बघतायत सगळं. तर पहिले आपण कोकण कडाला जाणार आणि मग मंदिर. हे सगळे इकडं स्टेला होते रात्री. चल. तर आपण कोकण कडाला चाललोय, म्हणजे ते ढग आपल्याला दिसतील तसे आणि व्ह्यू चांगले येईल. आपण मंदिरात कोकण कडा येता येता करणार आहे. सव्वा 3 तास झालेत, अजून पाऊण तास बाकी आहे 4 तास व्हायला. थंबनेल काय टाकणार आहे? थंबनेल गाईज हे बघा, आम्ही धुक्यात जातो आता लिटरली. जस्ट मगाचपर्यंत हे सगळं दिसत होतं, आता काहीच दिसत नाहीये. समोरची पब्लिक दिसत नाहीये. थांब रे.
मस्त भारी वास आहे. इकडं सूर्य देव आणि इथं धुकं. बघा काहीच दिसत नाही. मग आजपर्यंत इथे समोर दिसत होतं सगळं, आता काहीच दिसत नाहीये. संमिश्र वातावरण आहे एकदम. आपण चूक नाही ना केली शॉर्टकट पकडून. आता रस्ताच दिसेना आपल्याला, रस्ताच दिसेना आपल्याला आता. आलो आलो. अरे आहेत पब्लिक, काय नाही. अरे रस्ता कुठे कोकणकडाचा. नाही आम्ही रस्ता हरवलोय. ते बघा तो कोकणकडा आहे. कोकणकडा आलो शेवटी. हरवलं थोडं पण आलो. हरवलं नव्हतं, ते धुके आलते ना. हा धुक्यामुळे रस्ता चुकलो. पण शॉर्टकट घेऊन आम्ही लय मोठी चूक केली. इकडनं चल. शॉर्टकट घेऊन आम्ही लय मोठी चूक केली ती. त्यामुळे कधी कधी ट्रेक करताना शॉर्टकट लय महागात पडतो. हे आम्हाला लेसन आजच्या ट्रेक मध्ये. एवढी गर्दी. कोकणकडा येते. रेलिंग काय टाइमपास मध्ये नाही बांधले त्यांनी. अवघड आहे. रेकॉर्डिंग हो ओय शपथ, कसलं भारी आहे. गाइस कोकणकडा. पुढे नको जाऊ, तू नको जाऊ पुढे. आहे कोकणकडा. कोकणकडा सगळं असं धुकेने भरलेला आहे. कसलं भारी दिसतंय. आणि तिथे रिफ्लेक्शन पण येते सनलाईटमुळे. एक नंबर कडक व्ह्यू आहे भाई. गाइस कोकणकडा. काय दिसत रे. आम्ही करवंद खात खात आता मंदिराकडे चाललोय. कोकणकडा बघितला, तिकडे फोटोज काढले. आता मंदिराकडे जायचं. गाईज आता आम्ही कोकणकडा बघून मंदिराकडे चाललोय. कोकणकडा देख के आई. मस्त बोलती है कि मेरे साथ रहेगी मेरे साथ, लेकिन ये गाइस आता आम्ही 1 पिलर वाला मंदिर बघायला जात आहे. ते 1 पिलर पडलं तर कलियुगचा अंत होणार आहे. आणि 3 पिलर कुठल्या युगाचे पडून झाल्यात. सतयुग, द्वापर युग आणि त्रेतायुग. आणि हा लास्टच पिलर आहे. आम्ही आता सांगू शकत नाही की ते कधी पडू शकतं. आता आम्ही एंट्री केल्यावर पण पडू शकतो डायरेक्ट. असं नसते रे. अच्छा थोडं एंटरटेनमेंट ब्लॉग मध्ये. बर तुला बोलले होते ना, ते लोक आपले नाही घेत स्टेपचे. नाही ते आम्ही स्किप केलं.
तुम्ही आत नाही का? मी नाही, माझं झालं मी आता इथून परत आपण एंट्री करू. तिकडं पण एक लिंग आहे, तुम्ही बघू शकता. हे आपले नंदी महाराज. जय शंभो. आपण आता आत जाऊ. ही गुहा दाखव ना. या प्राचीन कालच्या गुहा. इकडे मुक्कामही करू शकतो आपण. म्हणजे जर तुम्हाला मुक्काम करायचा असेल तर ही इकडं पाणी आहे, तुम्ही बघू शकता. तर आत खाली जाऊन दिसाल ना आपल्याला मे बी. हे पाणी येतं. तुम्ही बघू शकता किती स्वच्छ पाणी आहे. तिकडे तिकडे. हे बघा, इथनं खाली जाऊन येते पाणी. इथलं पाण्याचं काही हे नाही आहे, शॉर्टेज नाही आहे. इकडं विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे. काय इथं सिद्ध मंदिर महाविष्णू. सिद्ध मंदिर महाविष्णू. हे अख्खं गंजलेलं आहे, तुम्ही बघू शकता. म्हणजे किती प्राचीन काळ. प्राचीन काळचं असेल ते. तिकडे गणपतीची मूर्ती पण दिसते. एक पिलर वाला मंदिर आम्हाला नाही भेटत. भेटेल. आई हे गणपतीचं मंदिर आहे. तर ते तुम्ही बघू शकता, तिकडे आहे मंदिर. आता आम्ही तिकडे जाणार आहे. आणि इथं पण पाणी आहे, त्यामुळे काय पाण्याचं टेन्शन नाही. पानी की कमी नहीं है इधर. आता आम्ही मंदिरात एंट्री करणार आहे. हेच ते मंदिर. इकडं पाण्याची थोडी टंचाई आहे, पण ठीक आहे. मंदिरात टंचाई आहे पाण्याची, पण ठीक आहे, काय हरकत नाही. थांब आर्यन या बाजूला. इथं जर तुम्ही पावसाळ्यात आले तर पूर्ण भरलेलं असेल, पूर्ण भरलेलं दिसेल तुम्हाला. तुम्ही बघू शकता. एक तिकडचं 2, इकडचं एक 2, 3 पिलर तुटलेले आहेत आणि एकच पिलर उरलाय.
इकडचं पाणी पण स्वच्छ नाही आहे. तुम्ही बघू शकता इकडे पिलर पण होतं पण अख्खा तुटलेला आहे. इकडं अर्ध्यापेक्षा कमी पिलर तुटली आहे आणि तिथं अर्ध्यापेक्षा जास्त. आणि हा पिलर पण तुटलेला आहे. आणि हा एकच पिलर वरती अख्खा हा मंदिर उभं आहे. एका खांबावर. एका खांबावर हे सगळं उभं आहे मंदिर. ज्या दिवशी कलियुगचा अंत होईल त्या दिवशी पिलर तुटणार. जेव्हा पिलर तुटणार तेव्हा कलियुग. हां, जेव्हा पिलर तुटणार तेव्हा हे कलियुग संपणार. इथं काही हे केलेलं आहे. इकडं काहीतरी हे कार्व केलेलं आहे. आता उन्हाळा असल्यामुळे इकडं पाणी कमी आहे, पण जर तुम्ही पावसाळ्यात आलात तर तुम्हाला पूर्ण इथपर्यंत पाणी दिसेल. इथपर्यंत पाणी दिसेल. इकडे बघू शकता तुम्ही, इकडे शेवाळ आहे आलेलं. इथपर्यंत पाणी भेटेल तुम्हाला. हे बघा, हे आणि असं. हा मंदिर तुम्ही युट्यूबच्या शॉर्ट्स वरती हे बघितलं असेल. इधर से Hi guys, so we are enjoying. This is our first vlog, first trek. Yes, Maharashtra. आपलं मंदिर बघून झालंय. आता आपण परत खिरेश्वरला उतरतोय. ज्या वाट्याने आलो त्याच वाट्याने मळलेली वाट आहे सगळी. कसा वाटला अर्जुन आतापर्यंतचा ट्रेक? खूप चांगला वाटला, एक्सपिरियन्स भेटला आम्हाला. अजून ते एक पिलर वगैरे ते पण बघितलं आणि थोडीफार इन्फॉर्मेशन पण मिळते आम्हाला. आणि कोकणकडा कसा वाटला? कोकणकडा जबरदस्त, मजा आली तिकडे. म्हणजे गाईज लिटरली तिकडे काहीच दिसत नव्हतं खालचं, फक्त धुकं 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 धुकं. आम्ही आता झोपून पण बघितलं तेव्हा ट्रेन पण गेला. चढून येऊन आता आम्ही इथे बसलोय सावलीत. अजून खाली जायचंय. मस्त गार हवा. तुम्ही मागचं हे दृश्य पाहू शकता. हे बघा, हे हा नजारा सकाळी बघायला भेटला नव्हता. आता अख्खा क्लिअर दिसतो. सकाळी हा एरिया क्लिअर बघायला भेटला नव्हता, आता पूर्ण क्लिअर दिसतोय. तिकडं अजून पण धुके आहेत. हा, आपल्याला खाली जायचंय खिरेश्वरला. कोकणकड़ा में स्टे कैसा लगा आपको? अगर देखो, आप लोग को 7-8 बजे शाम को पहुंच जाना चाहिए। हाँ। ताकि यहाँ से फिर आपको 1 घंटा और लगता है कोकणकड़ा जाने में। और वहाँ पर अपना टेंट लगाओ, बढ़िया से खाओ पियो जो भी आप लाए हो। और फिर उसके बाद रात के 10 बजे 11 बजे के बाद आपको बहुत अच्छे स्टार्स और वो स्टार गेजिंग वगैरह देखने को मिलेगा। और जब रात के 2-3 बज जाएगा, हाँ, तो फिर आपको क्लाउड्स ऊपर आते दिखेंगे, मतलब आपके टेंट तक पूरे क्लाउड आ जाएंगे। बहुत अच्छा ठंडी हवा आती है
और फिर वहाँ सुबह 5 बजे उठो आप सुबह, और वहाँ से आप इधर साइड जाओ, थोड़ा राइट साइड है, वहाँ से फिर आप सनराइज देख सकते हो, बहुत अच्छा सनराइज दिखेगा। तो पूरा एक्सपीरियंस, अगर आपको प्रॉपर ट्रैकिंग करनी है इधर, तो एक्सपीरियंस ऐसा है कि शाम को आप 4 से 7 में ट्रैकिंग कर लो, ऊपर आओ, पूरा स्टे करो, और फिर सुबह आप आ जाओ वापस, तो वो अच्छा रहेगा।